ती आणि तो, ती नेहमीप्रमाणेच त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. तो आज येईल उद्या येईल या आशेवर एक एक पळ मोजत होता. तो येणारे नक्की होतं, पण कधी आणि कसा याची मात्र तिला अजिबात जाण नव्हती. यावेळी ती या बाबतीत तशीच अजाण होती. परदेशी असलेला तो वर्षातून एकदा तिला भेटायला यायचा. त्याच्या त्या वास्तव्यात तिचा रोम आणि लोम फुटून जायचा. यावेळी मात्र त्याचा अजून पत्ता नव्हता. वेड्या वाकड्या शंकेने तिचा जीव धास्तावला होता. तिला भेटण्यासाठी तोही तितकाच आतुर होता, पण परिस्थितीच्या विळख्यात तो बिचारा मजबूर होता. त्याला जसजसा उशीर होत होता तिच्या रागाचा पाराही वर चढत होता. गेल्या वेळी परतताना तो म्हणाला होता तिला, जरा यायला उशीर झाला तर लगेच एवढी भडकतेस, मलाही कधीतरी थोडं समजून घेतेस. मी मुद्दाम नाही करत ग उशीर, खरंच सांगतो तुला, पण होतो उशीर कसा कळत नाही मला. त्याचं म्हणणं तिला त्यावेळी पटलं होतं, पण तरी आज रागाने तिचं तापमान वाढलं होतं. विराच्या आधी ती दिवसेंदिवस जळत होती. वाट त्याची पाहताना त्यांना मनाने खचत होती. तिचं ते तळमळणं दूर असूनही त्याला कळत होतं. तिच्यासाठी त्याचंही काळी तीळ तुटत होतं. एक दिवस बेभान होऊन आली भेटायला स्वारी. त्याच्या नुसत्या चाहुरीने ती अंग मोहरली. प्रेमाच्या आवेगात धुंद होऊन तो तिच्यावर बरसला. सुगंधित झाली काया तिची, आज समंत दरवळला. त्याच्या मायेच्या ओलाव्यात ती चिंब न्हाऊन निघाली. ताप सारा विसरून शांत झाली. आगळी त्यांची प्रेम कहाणी साऱ्या विश्वाला ज्ञात होती. तो प्रियकर वेडा पाऊस आणि ही घडा त्याची प्रेयसी होती.